नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि काल रात्री मी निघालो 11 वाजता मुंबईवर. सकाळी 6ला मी पोचलो गावी. तर गावी आल्याच्यानंतर मी आलो होतो, माझ्या मित्राचं लग्न होतं आणि ते लग्न दुपारी करून मी घरी आलो. आणि आत्ता 5 वाजलेत आणि एक सुंदर गोष्ट घडली, ती म्हणजे हे बघा, पहिलाच पाऊस कोकणात. काय फील भाई, एवढा थंड करून टाकलं, चिल झालं चिल. पाऊस एवढा पडला ना की सर्व ओलं करून टाकले. आता उसाला वगैरे सर्व पाणी झालंय. आणि हे बघा, 10 मिनिटात पाऊस पडला, 10 मिनिटं फक्त. पण त्याने पूर्ण हाकार केला, हाकार. एवढं नुकसान, झाडं वगैरे पण पडले. आता मी दुकानाकडे जाऊ नका, आमच्या तिकडे झाडं वगैरे पडलेत, आंबे वगैरे पण पडलेत. बघायचं तुम्हाला? वाव, पालेभाजी हे बघा. आणि आता थोडा माझा भावाचा मुलगा पण घेऊन गेला. हे बघा पडले तिकडे फणस. हे बघा, हे घेऊन येतात माझी काकी, हे भावाचा मुलगा. शौर्य, किती फणस भेटले? हा, उचलतोय तुला? खूप नुकसान, नुकसान, फुल नुकसान झालंय. एवढं नुकसान झालंय ना, फुकट. एवढे फणस आता आम्ही काय करू पण शकत नाही. आपण काय करणार? बापरे, 1 2 3 4 5 6 7 8 हा 9 10 एक तिकडचे पडले आधी त्यांचे. बापरे, तुला एवढं करू पण नाही जायचं. घेतोय सर्व त्याच्यात. फणस भरपूर आहेत, पण ते टिकले तर. क्वांटिटी बघ काय आहे. पहिले बघायला भेटत नव्हते ना. क्वांटिटी बघ, परतीपर्यंत लागले. हा खूप लेट होतो, खूप. म्हणजे मला वाटतं वटपौर्णिमा असते त्यावेळेला आपण असेल. बरोबर ना. डोंगर मायेचा सागर, प्रेमाचा डोंगर, भक्तीची ओंजळ आहे कोकण. सणांचा कोकण, प्रथांचा कोकण, मुकुट मालवणीचा आहे कोकण. कोकण 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 कोकण. झाड आहे बाई, पकडता नाही हो, इथे एवढा आहे. पावसातल्या लावणीची मौज ही कोकण. गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण. कला रत्नांची खाण ही कोकण. दशावताराची झिंग ही कोकण. अवकाळी पावसाचा आजचा दुसरा दिवस. कालपेक्षा आज वादळ खूप झाले आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये या वादळाने खूप नुकसान झालं. बरं, हा पाऊस पण मोठा होता आणि वादळ पण मोठं होतं. आणि या वादळाने झालेलं नुकसान आपण बघूया. आता जी वादळ झाली ना, त्या वादळामध्ये काय काय झालं हे बघा. बापरे, हा आमचा मेन फणस होता.
हा बघा, हा पूर्ण फांदा त्याचा एक आणि हा दोन, हे दोन फांदे. आणि फणस किती आहेत बघा आत इथे तुम्हाला. हा बघा, अरे खूप सारे आहेत खाली. इथे एक आहे माझ्या बोटाच्या समोर आहे बघा. म्हणजे खूप सारे याच्या खाली आहेत. हे सर्व फणस आत्ताच्या वादळात पडलेत. पाऊस मला वाटतं चालूच झालाय आणि पाऊस खूप नुकसान झालं आमचं आज. हे बघा, हा केळी, केळी पण मोडून पडल्यात. आणि मेन म्हणजे यार फणस आमचा मेन होता, तो फणस पडलाय. इथे छोटा ट्रॅक्टर आहे आमचा. आणि अजून बघूया काय काय नुकसान झालं. डेंजर झालं, डेंजर. बाकी इकडे तर काही दिसत नाहीये. हे ओके, एक तिथे केळीचा घड आहे, एक तिकडे, पण ते मोडले नाही आहेत. बघूया. भाजी पण ठीक आहे. बाकी इकडे अजून काहीच नाही. हे मेन दोन. बापरे, हे बघा, हे बघा फणस. आज 2 दिवस जो वादळ होतं ना, 2 दिवस वादळ, तर वादळ खूप त्रास देतो इकडे कोकणामध्ये, खूप खूप. आणि विचार नाही करू शकत एवढा तो त्रास देतो आता. इथे पण एक केळीचं घड आलंय आणि इथे पण आहे बघा, हा 2 आहे आणि तिकडे मोठ आहे खूप. बाकी ही पालेभाजी. हे जे आहे ना, याला भाजावळ बोलतात. म्हणजे ही जागा आहे ना, ही भाजून ठेवतात. आणि ह्याच्यामध्ये ते काय होणार माहिती आहे, जेव्हा जून चालू होईल त्या जूनला हे सर्व जे मातीचे आहेत ना, हे दिसतात पोर्शन, हे सर्व पसरवणार, त्याला ना अंगारणार आणि त्याच्यामध्ये आपण भात टाकणार. म्हणजे ती रोपं येतात ना, ती रोपं आपण नंतर लावतो, त्याला काढतो आणि परत चिखल तयार करून त्याला या ह्याच्यामध्ये पोर्शनमध्ये आपण लावतो. तर ह्याला भाजावळ बोलतात आमच्या कोकणामध्ये. ही सगळी भाजावळ तुम्हाला दिसते ना जेवढी, ती भात पेरणीसाठी आहे. मला वाटतं जून 10-15 जूनच्या आसपास हे सर्व भात पेरलं जाईल. तर तेव्हाचा जर काय असेल प्लॅन तर मी येईल. पण यंदा भात लावणीला मी येणार आहे, ते तुम्हाला दाखवेन लावणी कशी असते. इकडे असं छोट्या छोट्या पद्धतीने ना भाजी पेरलेली असते प्रत्येकाने आपापली. इथे ही पालेभाजी आहे आणि तिकडे तर ती खूप आहे. पावसामुळे झाले थंड, 2 दिवस पडतोय पाऊस. मुंबईकरांसाठी चांगलं आहे, पण कोकणकरांची खूप वाट लागली. नुकसान झाले कारण एकदम अनएक्सपेक्टेड पाऊस आला आहे. त्याच्यामुळे त्यांना काहीच करता आलं नाही. म्हणजे जे बाहेर त्यांची लाकडं असतात किंवा आमच्या इकडे तर भाजावळ झाली आहे, काही लोकांची बाकी आहे. म्हणजे ती सर्व शेतामध्ये असताना ते जाळतात पाऊस पडायच्या आधी. तर त्याच्यामुळे ते भाताला चांगलं असतं. पण ते एकदा राहिलं तर ते जळत नाही आणि मग त्याला जमा करून परत तेवढं बाहेर काढावं लागतं. तर हा पूर्ण त्रास आहे. आज आम्ही या झाडांवरून 2 फणस काढले. बरं, तिथे गेल्यावरती समजलं की एक फणस पिकलेलं आहे, कारण तो वासावरूनच समजला. आम्ही दोघांनी एक फणस घेऊन घरचा रस्ता धरला. घरी आल्याच्या नंतर दादाने फणस कापला. पाहतो तर काय, आतमध्ये पिकलेला फणस. वास एवढा सुंदर येत होता. दादाने त्याचे 2-4 भाग केले आणि आमच्या घरातली माणसं हे गरे काढायला बसली. आमचा प्लॅन होता की हे गरे काढायचे आणि त्याला सुकवायचे. आज गावाकडच्या सुट्टीतला आमचा शेवटचा दिवस. बरं, चाकरमानी मुंबईला निघणार म्हणून घराच्या आजूबाजूला जी कलमाची झाडं होती त्याच्यावरती जे काही आंबे होते ते बाबा आणि मी काढायला सुरुवात केली. बरं, आमचा प्लॅन असा होता की जे जवळून भेटणार होते तेवढेच आंबे आम्ही काढणार होतो. मी आणि बाबा आंबे काढत होतो आणि शौर्य जमा करत होता. थोडेफार आंबे काढून झाले आणि आम्ही ते घरी घेऊन आलो. बरं, हे काढलेले आंबे आम्ही थोडे थोडे सर्वांनी वाटून घेतले. बरं, संध्याकाळी आम्हाला निघायचं होतं मुंबईला. मन काय मात्र लागत नव्हतं.
वाटत होतं उन्हाळ्याची सुट्टी अजून संपूच नाही. लास्टला टाईम झाला आणि आम्ही लागलो परतीच्या प्रवासाला.